नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला अभ्यास करूया या सदरात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मी महेश नथू ठोसर, उपशिक्षक, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ, संचालित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ। चला अभ्यास करूया। इयत्ता 5वी, विषय परिसर अभ्यास, भाग 1, मराठी माध्यम, पाठ 21वा, कामात व्यस्त आपली अंतरेंद्रिये। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या पाठामध्ये आपण आपल्या शरीरातील विविध अंतरेंद्रिये, त्याचप्रमाणे विविध इंद्रिय संस्था, त्यांचं कार्य या संदर्भात माहिती मिळवली। आता या व्हिडिओमध्ये आपण या पाठावर आधारित प्रश्न उत्तरे बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी जे काही प्रश्न उत्तरं आपल्याला सांगणार आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं, प्रश्न आणि उत्तरं दोन्ही आपल्याला आपल्या वर्गपाठाच्या वहीत अचूक लिहून घ्यायचे आहेत। तेव्हा वही आणि पेन, पुस्तक समोर असू द्यावे। प्रश्न पहिला, अंतरेंद्रिये कशाला म्हणतात? उत्तर, शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना अंतरेंद्रिये म्हणतात। दुसरा प्रश्न, अंतरेंद्रियांची नावे लिहा। आपल्या शरीरामध्ये जी काही इंद्रिय आहेत, शरीराच्या आतल्या भागामध्ये असलेली इंद्रिय जी आहेत त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत। मग ती कोणती आहे? तर डोक्याच्या कवटीमध्ये मेंदू, हाडाच्या खोबणीमध्ये डोळे, छातीच्या पिंजऱ्यामध्ये हृदय आणि फुफ्फुसे, त्याचप्रमाणे अन्ननलिका ही अंतरेंद्रिये आहेत। म्हणजेच मेंदू, डोळे, हृदय, फुफ्फुसे, अन्ननलिका ही अंतरेंद्रियांची नावे आहेत। प्रश्न तिसरा, जगण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज असते? उत्तर, जगण्यासाठी आपल्याला हवा, अन्न, पाणी या गोष्टींची गरज असते। श्वसन संस्थेचे भाग कोणते? प्रश्न चौथा। उत्तर, श्वसन संस्थेचे भाग नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे आणि श्वासपटल हे श्वसन संस्थेचे भाग आहेत। प्रश्न 5वा, श्वासावाटे कोणता वायू शरीरात घेतला जातो? उत्तर आहे ऑक्सिजन। विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी फक्त ऑक्सिजन शब्द लिहिलेला आहे, ज्याला आपण प्राणवायू असं देखील म्हणतो। परंतु तुम्ही उत्तर लिहिताना मात्र पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे। जसे की श्वासावाटे ऑक्सिजन वायू शरीरात घेतला जातो। 6वा प्रश्न, उच्छवासावाटे कोणता वायू शरीराबाहेर टाकला जातो? त्याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड वायू। उच्छवासावाटे कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडला जातो किंवा टाकला जातो।
प्रश्न 7वा. श्लेष्म या पदार्थाला रोजच्या भाषेत काय म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, श्लेष्म या शब्दाचा अर्थ तुम्हाला आता माहीत झालेला आहे. श्लेष्म म्हणजे आपल्या नाकातील चिकट पदार्थ, त्यालाच शेंबूड असं देखील म्हणतात. हसू नका बरं. मग त्याचं उत्तर आहे शेंबूड. प्रश्न 8वा. पाचक रस कशाला म्हणतात? उत्तर, खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत करणाऱ्या द्रवपदार्थाला पाचक रस म्हणतात. प्रश्न 9वा. अन्ननलिकेचे भाग कोणते? आपण पचनसंस्था शिकलो. त्या पचनसंस्थेमध्ये अन्ननलिका जी असते तिचे वेगवेगळे भाग असतात. ते वेगवेगळे भाग, त्यांची नावं कोणती आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. उत्तर, तोंड, लाळ ग्रंथी, यकृत, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार हे अन्ननलिकेचे भाग आहेत. 10वा प्रश्न. बद्धकोष्ठतेचा त्रास कशामुळे होतो? आता बद्धकोष्ठता म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. आपण धड्यामध्ये ते वाचलं आहे. बद्धकोष्ठता याचा अर्थ शौचाला खडा पडणे. आणखी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे कडक संडास होणे. मग असं बद्धकोष्ठतेचा त्रास कशामुळे होतो? तर पाणी कमी पिल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. आलं का लक्षात उत्तर तुमच्या? पाणी कमी पिल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. म्हणून आपण दिवसभरामध्ये जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे. 11वा प्रश्न. कधी कधी जेवताना आपल्याला ठसका का लागतो? लागतो का तुम्हाला ठसका कधी? मग ठसका लागल्यावर तुम्ही काय म्हणतात? कोणीतरी आपली आठवण काढली असं आपण सहजपणे म्हणतो. परंतु हे खरे नाही. ठसका लागणे आणि कोणीतरी आठवण काढणे याचा काहीही संबंध नाही. त्याच्या मागे वैज्ञानिक कारण आहे, शास्त्रीय कारण आहे. मग काय कारण आहे ते? तर आपल्या घशामध्ये अन्ननलिका आणि श्वासनलिका या त्यांची तोंड जी आहे ती जवळजवळ असतात. मग जेवण करत असताना अन्नाचा एखादा कण, सूक्ष्म कण नकळत श्वासनलिकेत जातो. तो बाहेर फेकण्यासाठी शरीरातील हवेद्वारे जोराने ढकलला जातो. म्हणून आपल्याला ठसका लागतो. 12वा प्रश्न. आपल्या दाताला कोणत्या पदार्थाचे आवरण असते? आपले दात पांढरे स्वच्छ असतात, दिसतात. त्याची आपल्याला काळजी घ्यायची असते. ते तसेच पांढरे राहावे आणि निरोगी राहावे यासाठी आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. व्यवस्थित दररोज दात घासले पाहिजे. मग हे जे दात आहे त्या दाताला कोणत्या पदार्थाचे आवरण असते? तर आपल्या दाताला एनॅमलचे आवरण असते. आणि हा एनॅमल नावाचा जो पदार्थ आहे तो आपल्या शरीरातील सर्वात टणक असा पदार्थ आहे. 13वा प्रश्न. इंद्रिय संस्था
कशाला म्हणतात? उत्तर, शरीराचे एखादे काम एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या गटाला इंद्रिय संस्था म्हणतात. 14वा प्रश्न, रक्ताभिसरण कशाला म्हणतात? उत्तर, शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण म्हणतात. 15वा प्रश्न, रक्ताभिसरण संस्थेचे भाग कोणते? उत्तर, रक्ताभिसरण संस्थेचे भाग हृदय व रक्तवाहिन्या हे आहेत. 16वा प्रश्न, चेतासंस्थेचे भाग कोणते? मेंदू, चेतातंतू, मज्जारज्जू हे चेतासंस्थेचे भाग आहेत. प्रश्न 17वा, अस्थिसंस्थेची कार्ये कोणती? उत्तर, शरीराला आधार देणे, शरीराला विशिष्ट आकार देणे आणि महत्त्वाच्या इंद्रियांचे रक्षण करणे ही अस्थिसंस्थेची कार्ये आहेत. प्रश्न 18वा, उत्सर्जन म्हणजे काय? उत्तर, शरीरात तयार झालेले टाकाऊ निरुपयोगी पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. प्रश्न 19वा, शरीरातील टाकाऊ पदार्थ कोणकोणत्या रूपात शरीराबाहेर टाकले जातात? उत्तर, मल म्हणजे विष्ठा, मूत्र आणि घाम या स्वरूपात शरीराबाहेर हे शरीरातील टाकाऊ पदार्थ फेकले जातात किंवा टाकले जातात. अशा प्रकारे मल, मूत्र आणि घाम हे टाकाऊ किंवा निरुपयोगी पदार्थ असतात. अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. त्याचप्रमाणे ती तोंडपाठ देखील करायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पाठ केल्यास याचा फायदा तुम्हाला जोड्या लावा, चूक की बरोबर सांगा, त्याचप्रमाणे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा, यामध्ये देखील याचा उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.